पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार येतोय. संजय आणि जीवन ही जोडी आहे. सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. बॅटची कडा आणि गोशांकी क्षेत्र डिक्लेअर झोन आहे तिथे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. सामना नक्कीच आपण पाहतोय तो म्हणजेच आई गावदेवी पठारपाडा आणि CR11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा 8वा सामना. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 5. धावा धावफलकावरती आहेत. कांबा प्रीमियर लीग सीझन 6 दिवस क्रमांक हा दुसरा आणि सामना क्रमांक 8वा सुरू आहे आजच्या दिवसामधील. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, पंच करतायत इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. KPL चौकार. ऑन साइडला स्लॉक स्वीप, गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सो मच. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. प्रयत्न खूप चांगला केला होता, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय हा तिसरा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. चष्मा त्याने घातलेला आहे, त्याच्या कलरला तो मॅच होतोय चष्मा. धावसंख्या 17 आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात आई गावदेवी पठारपाडा या टीमची या मॅच मध्ये. CR11 आणि आई गावदेवी पठारपाडा हा सामना सुरू आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन संजय. फुल टॉस चेंडू होता, लाईन पूर्णपणे मिस केली आहे. यष्ट उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन किरण येतोय बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती सुरुवात खूप चांगली करून दिली संजय आणि जीवन अजूनही खेळपट्टीवरती खेळतो, ज्याच्या बॅट मधून सलग 3 चौकार
आलेले आहेत. बघा यानंतर अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे सामने स्पीडअप करा ही विनंती असेल. 11 सामन्यांचा शेड्यूल आहे. फुल टॉस ऑन साइडला खेळत आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि खरा फिल्डिंग बॅकअप येईल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 धावसंख्या आपण पाहू शकाल आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. आदरणीय सुरेश शिरोशे साहेबांचे ते आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 20. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. विघ्नेश फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ताकद आहे जीवनची, ज्या जीवनने पहिल्या मॅच मध्ये देखील आज मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवलेला आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जीवनच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. या मॅच मध्ये जीवन धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 30. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. विघ्नेश ला देखील टार्गेट केलं जात आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश वरती हल्ला चढवला होता, 17 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या आणि क्लीन बॉल. यष्ट उद्ध्वस्त दांडी दांडी गोल. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. ज्या जीवनने चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, त्या जीवनला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. फलंदाज झालाय बाद. जीवनची खेळी संपुष्टात. उमेश येत आहेत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद होत आहेत. नेट नंबर 4 उमेश. यावी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन आहे त्यामुळे मिळते एक धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आई गावदेवी पठारपाडा या टीमची 31-31. ऋषिकेशने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. तोच ऋषिकेश येतोय. ऋषिकेश
क्या बात आहे, चांगला चेंडू, स्विंग याना मिस, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 31-31 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे या षटकाची. स्ट्रायकिंगला बॅट्समन उमेश आहेत, एक विस्फोटक फलंदाज आहे उमेश. लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्वीपर कव्हरला. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 33 धावा धावफलकावरती आहेत. कांबा प्रीमियर लीग आपण पाहतोय. क्रिकेटसह दैदिप्यमान सोहळा नक्कीच सुरू आहे. भरपूर पारितोषिक या सीझन मध्ये आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. ऑन साइडला पुल करतात, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, फेकी देखील ऑन द स्टंप होतीये, डायरेक्ट हिट, परंतु सुरक्षित पॉपिंग रेंज मध्ये होते, त्यामुळेच ओर थ्रोची ही एक धाव अजून मिळते. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 35 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत ऋषिकेश. या आधी 2 षटकांमध्ये आपण पाहिले असेल चौकार षटकारांची आतिषबाजी, परंतु या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, गुड लेन स्पोर्टून चेंडू राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केल्या चेंडूवरती. डॉट बॉलची समाप्ती. या पुढील सामना असेल KK11 आणि जय वाघोबा 11 या 2 टीम मध्ये. मंगेश शेठ बनकरी साहेब देखील महाबळेश्वरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 36 धावा धावफलकावरती. ऋषिकेशने कमबॅक केलेला आहे या तिसऱ्या षटकामध्ये. मिस्टर टायमिंग झेलची शक्यता असेल. कॉट एंड बॉलची संधी आणि कॉट एंड बॉल. फलंदाज झाल्या बाद विकेटचा बदल लागतोय. अजून एक धक्का आई गावदेवी पठारपाडा या टीमला आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीने या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे CR11 या टीमने. मॅक्सिमम षटकार. पहिल्या चेंडूवरती चेतनचं स्वागत केलेलं आहे या षटकाराने. धावसंख्या 42-42. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत.
फुल टॉस, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल, विकेटचं बदन. एक धक्का भास. राजेश येत आहे 6व्या क्रमांकावरती. चौथं षटक सुरू आहे. चेतनने विकेट मिळवली. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे चेतन यांचा. बॅटची कडा आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 44 धावा. 44 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये नयन 31 बनवल्या होत्या. त्यानंतर केलेलं हे कमबॅक या मॅच मध्ये CR11 या टीमचं. लॉफ करतायत. प्रचंड ताकद आहे मनगटामध्ये आणि त्या ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. कृष्णदादा ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की पुढील वर्षी 3 दिवस डॉक्टर असतील. यस, डॉक्टर उपलब्ध असतील या कांबा प्रीमियर लीग मध्ये. कोणती दुखापत होऊ नये यासाठी, आणि दुखापत जरी झाली तरी लगेचच त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी नक्कीच पुढील वर्षी 3 डॉक्टर देखील असणार आहेत. चला पंच, चेंडू कोणता दिलेला आहे? नवीन आहे का जुना आहे? दोन ओव्हर नंतर जुना बॉल आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 49 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला टॉस साठी या. KK11 आणि त्यांना फाईट करेल जय वाघोबा. या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. जय वाघोबा आणि KK11 या 2 संघांमध्ये सामना असेल. या सर्वांना नियम सारखे आहेत, त्यामुळे जुना चेंडू असेल. 2 षटकानंतर मिस्टायमिंग झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. अंतिम षटक. अजूनही 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या अंतिम षटकामधील. यापुढील सामना असेल KK11 आणि जय वाघोबा. या 2 संघांमध्ये हॅमर्ड करतायत. डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का आई गावदेवी पठारपाडा या टीमला. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. गणेश
आतापर्यंत अर्धा संघ तंबू मध्ये परतलेला आहे. 5 विकेट. क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल सोडला जातोय. विनायक होते, विनायकने केली चूक आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 51. 51 धावा. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंगला बॅट्समन उमेश आहेत. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. गोलंदाज जज करतात आणि हा झेल सोडलेला आहे. प्रयत्न खूप चांगला केला होता, झेल पर्यंत पोहोचले देखील होते, झेलला पकडू शकले नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती असं वाटलं की 65 ते 70 धाव बनवतील, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक. 2 षटकांमध्ये नयन 31 बनवल्या होत्या आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती. 50+ धावा बनवलेल्या आहेत. धावसंख्या 54. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. 6वा विकेट गमावलाय आई गावदेवी पठारपाडा या संघाने. धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये CR11 या संघासमोर. चला आपण टॉस करूया. KK11 आणि जय वाघोबा या 2 संघांमध्ये. चला टॉस आपण करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय गुरुनाथ शेठ बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. जय वाघोबा आणि KK11 या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन्ही संघ नाही की ते उपस्थित आहेत. तर आपण टॉस करणार आहोत. टेल असं कॉल आहे आणि हेड पडलेला आहे. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला पाहायला मिळतो जय वाघोबा 11 संघाने. आपण टॉस जिंकला, आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 मॅचेस झाल्यात, 2 मॅचेस जिंकलेत, 2 मॅचेस हरलेत. या मॅच मध्ये कुठे ना कुठे प्रेशर बिल्डअप झालाय. मागच्या 5 सीझनचा विचार केला इतका कधीच प्रेशर मध्ये संघ नव्हता. आणि समोर जर पाहिलं तर अनिकेत इंदुलकर जो संघ जो खेळाडू मागच्या वर्षी तुमच्या संघामध्ये होता, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळाली होती, आयकॉन होता आणि चॅम्पियनशिप देखील पटकवली होती, त्याच्या विरोधात खेळायचे. काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी काय नाही, कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मॅच साठी शुभेच्छा असतील. आणि टॉस बॉक्स कक्षातून न्यूज येते. टॉस जिंकलेला आपण पाहू शकतो. जय वाघोबा 11 संघाने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी. आपण पाहतोय KK11 संघाला एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं होतं अनेक वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला सातत्याने कांबा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. आणि पुढच्या वर्षीचा जर विचार केला तर कृष्णशेठ ठाकरे यांच्या संकल्पनेमधून आणि त्या सोबतीला
संतोषी सुरोशे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या वर्षी 3 दिवस कांबा प्रीमियर लीग मध्ये डॉक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतील. कुठल्याही प्रकारे कोणाला इजा झाली तर लगेच प्रथमोपचार जे मात्र करण्यासाठी डॉक्टर देखील पुढच्या वर्षी 3 दिवस असतील. तर यानंतर आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. सुरेशजी जानू सुरोशे साहेबांचा आपण शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. याच दरम्यान पुनश्च एकदा योगेश दादांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्या 40+ मॅच मध्ये 3 ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला टार्गेट या मॅच मध्ये 55 धावांचा आहे आणि या 55 धावांचा चला बॅट्समन पाठवा आपण. विनंती असेल CR11 यानंतर आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. थँक्यू सो मच सर. सुरेश जानू सुरोशे साहेबांना विनंती असेल आपला शुभ सन्मान इथे आम्ही करणार आहोत. सुरेशजी जानू सुरोशे साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर इथे उपस्थित राहणं बंधनकारक असेल या गोष्टीची नोंद करून घ्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय दिलीप शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत राकेश भाऊ वेलकम स्वागत आहे. नेहमीच हसमुख चेहरा असतो त्यांचा आणि त्यांचा आपण करूया वेलकम. या स्पर्धेमध्ये सामना सुरू आहे जिथे 55 धाव बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ वरप, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, नामवंत समालोचक, ज्या समालोचकांनी फार कमी वयामध्ये आणि फार कमी कालावधीमध्ये या संपूर्ण समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे असे नामवंत समालोचक प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच सन्माननीय रोशनजी संते सर. अपकमिंग मॅच जिथे आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 54-55 चं टार्गेट असेल. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक भागेशी कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा पार एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट इनसाइड आउट ओव्हर द कव्हर एड चौकार. साइड आउट आणि आपल्याला पाहायला मिळाला भागेशच्या माध्यमातून क्रिकेटचं मादक सौंदर्य त्या स्ट्रोक वरती पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर होती या स्ट्रोक वरती. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. थोडस प्रेशर आता बिल्डअप झालं असेल. खेचून मारण्याचा प्रयत्न. वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. फायर ऑन दी बोर्ड 5 धावा धाव फलकावरती असतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिला आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडशा प्रमाणामध्ये चेसिंग करत असताना संघ फ्रंट फुट वरती भागेशच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. गोलंदाज येतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. कॅच टिपली जातीये. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन या मॅचची गोल्डन विकेट कॅरी प्राइजलेस विकेट ऑफ दिस मॅच हॅज बीन टेकन.
रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइज जो मात्र आपण पाहू शकतो एकंदरीत मॅनेजमेंट कमिटीसाठी आलेला आहे. ज्याप्रमाणे आयोजन नियोजन आम्हाला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा डोनेशन असे मात्र आपण पाहू शकतो मॅनेजमेंट कमिटीसाठी असेल. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतोय की के11 विपक्ष जे वागोबा 11 निलेश दादा अनिकेत इंदुलकर सोबत काहीतरी चर्चा करतायत. मागच्या वर्षी त्यांच्या टीमचा आयकॉन होता, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील होता, 4 वर्ष आयकॉन होता आणि त्याने प्राइज देखील मिळवून दिलं होतं. साईनाथ ठाकरे त्यांची युनिकॉर्नची गाडी आणि तिची चावी अशी मात्र हरवली आहे. सो कोणाला मिळाली असेल तर लवकरात लवकर आणून द्यायची. शुभम पवार त्यांच्या गाडीची चावी देखील हरवली आहे. त्यांच्या गाडीची चावी देखील कोणाला मिळाली असेल त्यांनी देखील आणून द्या. इथे स्ट्रोक चांगलाय, फटका जो मात्र अप्रतिम पाहायला मिळेल आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6, येतोय हा सुपर सिक्सर. सिक्सरच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत आणि नुकताच आम्हाला माहिती मिळते साईनाथजी ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीसाठी रात्री मेजवानी असेल. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला पार्टी अशी मात्र असणारे साईनाथजी ठाकरे यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला पार्टी असेल. सर अंपायर 1 धावे डिक्लेअर झोन मध्ये. ओके, सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 12 आकड्यावरती आहे. टीमची टोटल 12 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 रन 12 धावा धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाची जी मात्र समाप्ती होत असताना पाहायला मिळाली. चला लवकरात लवकर सामना सुरूच ठेवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये 10 सामने कव्हर करायचे होते. 7 सामने झालेत, अजूनही 4 सामने आहेत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने यावेळेस देखील स्ट्रोक खेळलाय. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. आउटफील्ड आपण पाहू शकतो पॉइंट आणि स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी स्लो आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो. इथे धाब्यांसाठी संघर्ष पाहायला मिळाला. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. सचिन राठोड अशी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. विध्वंसक लिफ्टी बॅटर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 14 आकड्यावरती. वेळ वाचवणं गरजेचं राहील. यावेळेस बॅटची कडा लागली होती आणि चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकडी पुढे चालली आहे, जाऊन पोहोचली 15 वरती. तर त्याच दरम्यान आपण पाहू शकतो ऍडव्होकेट संकेतजी कडव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि समीरजी लकडे अर्थातच महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चौकार आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार येतोय हा चौकार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे.
चेतनच्या बॅट मधून यावेळेस देखील अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमा पार, मिळतील चेतनच्या बॅट मधून धावा 4, येतोय पलटवार, चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. कोळम गावातील उद्योजक समाजसेवक सागरदादा भावार्ते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. राहुल दादा वाळिंबे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम राहुल दादा, आपलं सहर्ष स्वागत. KPL मध्ये साईश एंटरप्राइजेस राहुल दादा वाळिंबे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. बंटू शेठ जोशी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल, ज्यांच्या माध्यमातून मला आठवतंय मागच्या वर्षी देखील नाश्त्याची सोय करण्यात आली होती आणि या वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची सोय जी मात्र आम्हाला झालेली म्हटलं जातं ना, अन्नदेवता सुखी भव, आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सकाळच्या नाश्त्याची सोय जी मात्र झालेली आहे त्यांचा देखील मनापासून आभार असेल. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं आणि 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी आपल्याला स्पोर्ट्स स्कूटी अर्थातच इलेक्ट्रिक स्कूटी सौजन्य झालेली आहे असे चिंतामण दादा चौधरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. काहीतरी चर्चा सुरू आहे, कसली चर्चा सुरू आहे ते मात्र माहित नाही. मात्र इथे आपण पाहतोय मॅच मध्ये बॉलिंग मार्क वरती उमेश आहेत. उमेश चे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजीसाठी उमेश यांची देखील ओळख आहे. डॉट बॉलची समाप्ती पहिल्याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्तीची मात्र होत असताना पाहायला मिळाली. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, कदम ताल करण्यात आलं होतं. चेंडूच्या मॅरिट नुसार इथे फटकेबाजी होणं गरजेचं आहे. चेंडूच्या मॅरिट नुसार जर फटकेबाजी झाली तर सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. मात्र दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर कुठे ना कुठे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकांमध्ये अटॅकिंग अप्रोच होता तसाच अप्रोच इथे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. सामना होता कुठे आणि आता सामना आलाय कुठे. पूर्ण प्रकारे या सामन्यामध्ये कलाटणी देण्याचं काम उमेश यांनी केलेलं आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येतात. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू आपण पाहतोय डीप मध्ये चाललाय वाडी श्लॉंग ऑन मध्ये आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल धाव जी मात्र एकवटली जाते. एक सिंगलने टीमची टोटल पुढे चालली जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. उमेशचं कौतुक करेल ज्याप्रमाणे उमेश यांची गोलंदाजी झाली आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव होते, त्यानंतर आपण पाहिलं 14 चेंडूवरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. रायटी बॅटरचा जर विचार केला तर काऊ कॉर्नर खूप लांब आहे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक कुठल्याही प्रकारे होणार नाही या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची, कारण 5 वाजलेले आहेत. आता ड्रिंक्स ब्रेक होणार नाही कुठल्याही प्रकारे, या गोष्टीची नोंद करून घ्या.
इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे निर्धारित एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. चौथं षटक कोण टाकणार त्याआधी तिसऱ्या षटकामध्ये जशी गोलंदाजी झाली आहे मी म्हणेल पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये आता फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी पठारपाडा संघ. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त पाहायला गेलं तर 27 धावा होत्या, फक्त एकच विकेट कॅरी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या षटकाचा विचार केला, तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. पहिले 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती. सो इथे आपण पाहतोय ज्याप्रमाणे कमबॅक झालेला आहे आई गावदेवी पठारपाडा संघाचं, त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. खूप जास्त अवधी घेतला जातोय, दोन्ही टीम्स खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. वे वाचवणं गरजेचं राहील. अजून एक वेगवान चेंडू आहे, अवघ्या 2 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये देखील महागडी गोलंदाजी झाली होती. एकंदरीत 27 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या. त्यानंतर उमेश बॉलिंग मार्क वरती आल्या आणि त्यांच्या माध्यमातून 4 निर्धाव चेंडू 2 सिंगल आणि फक्त 2 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल 29 धावा. आता वे वाचवणं गरजेचं राहील, वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. सचिनचा विचार केला, त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. चला वे वाचवणं गरजेचं राहील. आज 11 मॅचेस कव्हर करायचे, कदाचित 10च मॅचेस आज होतील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मे बी 11th मॅच आज आपण स्किप करू. चला मॅच सुरू ठेवायची, जास्त अवधी लावू नका. चला वे वाचणं गरजेचं राहील. आता टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. वे वाचवणं गरजेचं राहील. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फटका देखील चांगला होता, मात्र फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा पाहायला मिळतात. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील जाऊ शकली असती जर फिल्डरने चेंडू गॅदर करून एस्ट्यांवरती फेकी केली असती तर. मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर फिल्डरने केली मिस्टेक आणि जिथे 1 धाव नव्हती तिथे मात्र डबल मिळत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 31 धावा आहेत. खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतील. किरण टाकतायत, संजय, त्यानंतर जीवन, उमेश आणि आता किरण, हे 4 गोलंदाज 4 षटकांसाठी आपल्याला पाहायला मिळालेत. सातत्याने जर पाहिलं फ्रँचायझी क्रिकेट लिमिटेड ओव्हरच्या आणि त्यामध्ये अशी कामगिरी आपण कधी पाहत नसतो. इथे देखील चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मात्र आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी.
फेअर डिलिव्हरी असेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, मात्र त्यानंतर जो कमबॅक इथे केलेला आहे गोलंदाज किरणने त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल ज्या मात्र आलेले आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा आल्या होत्या, तिथून मात्र 9 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा पाहायला मिळतात. सचिन थोडासा बॅकफुट वरती आहे आणि आता त्याचा संघ देखील बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतो. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल देखील केलं नाहीये. नो बॉल आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुढील बॉल फ्री हिट देखील असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती नशीब चेंज होईल का पाहणं महत्वाचं आहे. नो आणि त्यावरती 2 धावा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 34. 34 या आकड्यावरती आहे. उद्योजक तथा समाजसेवक आणि त्या सोबतीला दमदार दिलदार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खांबा गावातील कार्यकुशल कार्यसम्राट दमदार माझे सरपंच साहेब जे की महाबळेश्वर वरून हे सामने जे मात्र एन्जॉय करतायत असे आपले सर्वांचे लाडके मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून देखील समालोचकांसाठी पारितोषिक येतोय. त्यांचे देखील मनापासून आभार असेल. प्रत्येक स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर क्रिकेटर असतील, त्यानंतर समालोचक असतील, त्यांच्यावरती खूप सारा प्रेम त्यांचं आहे आणि त्यांचं देखील मनापासून आभार असेल. इथे आपण पाहतोय मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला संघ थोडासा बॅकफुट वरती आता गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. CR11 मात्र वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 9 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. थोडस स्पीडअप करायचं. स्पीडअप जे मात्र अपेक्षित असेल. खूप जास्त अवधी जो मात्र घेण्यात आलेला आहे. यावेळेस देखील वाईट बॉल येतोय. सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त प्रमाणात जात आहेत. सो फ्री हिट चेंडू देखील इथे कंटिन्यू होत असताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल येत आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम मीटिंग यायची नाहीये आणि नेक्स्ट मॅच मध्ये KK11 जय वाघोबा 11 आपण रेडी राहायचंय. कुठल्याही प्रकारे जर पाहायला गेलं तर ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. टीम हडल देखील घ्यायचं नाहीये. तर अनंत शेठ गोपाळ ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस चलो शेठ 11 कांबा संघ इन ऍक्शन मध्ये होता. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 होते. सो जितके चौकार षटकार लागलेत प्रत्येक कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. मॅच नंतर आपण प्रत्येक प्लेअरच्या हिशोबाने तो कॅश प्राइज जो मात्र देऊ या गोष्टीची नोंद प्रत्येक खेळाडूने करून घ्यायची. लिगबाईशी ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल लिगबाईच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल आणि 38 धावा फलकावरती आहेत. 38 रन 38 धावा ज्या मात्र धावा फलकावरती पाहायला मिळतील. अनंत शेठ गोपाळ ठाकरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी होती. प्रत्येक चौकाराला 300, प्रत्येक षटकाराला 500 रुपये. मात्र 5 चौकार लागले होते. चलो शेठ 11 संघासाठी सुवर्ण संधी होती. सो 1500 रुपयाचं कॅश प्राइज एका प्रतिनिधीला आपण देऊन टाकू. शुभम शेठ ठाकरे यांच्या शुभ हस्ते तो कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. सचिन राठोड जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हा पवित्र आजमवलाय आणि चेंडू सीमा पार. सिक्सर.
चेतनने जर सामना जिंकला तर योगेशी पवार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज चेतनसाठी असेल. 7 चेंडू 11 धावा हे इक्वेशन. 7 चेंडू 11 धावा. वेळ वाचवणं देखील गरजेचं राहील. 7 चेंडू आणि 11 धावा इक्वेशन ऑनगोईंग मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. मागच्या षटकाचा विचार केला अवघ्या 2 धावींचं उमेशचं षटक होतं. त्यानंतर इथे कमबॅक पुन्हा एकदा केलंय आपण पाहू शकतो CR11 संघाने. 7 चेंडू 11 धावा इक्वेशन. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. टप्पा पडला, थोडस वळण घेतोय. आउटफील्ड फास्ट आहे मात्र एफर्ट लाजवाब पाहायला मिळतोय. एफर्ट लाजवाब आपण पाहू शकतो फिल्डरच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे 3 धावा कंप्लीट होतील. तीन धावा ज्या मात्र कंप्लीट होतात आणि अशा रीतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 47 वरती. आता 6 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज असेल. 7 चेंडू 8 धावा हे इक्वेशन पाहायला मिळेल. आमचे जवळचे मित्र गणेशजी झिरपे यांची उपस्थिती. वेलकम गणेश, आपलं सहर्ष स्वागत. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. टीम हर्डल कुठल्याही प्रकारे घेतली जाणार नाही. कुठल्याही प्रकारे यानंतर आपण टीम हर्डल घेणार नाहीयेत. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज उमेश येतो. ज्या उमेशने 2 धावेंचं षटक फेकलं होतं आता त्याला 8 धावा इथे डिफेंड करायचे. 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन पाहायला मिळेल. सचिन राठोड त्याच्या सोबतीला चेतन बेलवले ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज CR होते. बॉलिंग मार्क वरती उमेश. वेळ वाचवणं गरजेचं राहील. यावेळेस व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 6 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज असा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 7 धावा हे इक्वेशन आपण पाहू शकतो. उमेशच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. इथे देखील मिस्टेक होती एसटी रक्षकाच्या माध्यमातून. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा या कंप्लीट होतात. वारंवार मिस्टेक्स पाहायला मिळतात फिल्डरच्या माध्यमातून. एसटी रक्षण देखील खराब आणि त्यानंतर मिसफिल्डच्या जोरावरती इथे 2 धावा पाहायला मिळतील जिथे एकही धाव नव्हती. येस, संतोष दादांचं एसटी रक्षण अफलातून पाहायला मिळालंय. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहेत. 5 चेंडू आणि 5 धावा हे इक्वेशन सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये. वेळ वाचवणं गरजेचं राहील. नेक्स्ट मॅच मध्ये जय वाघोबा 11 आणि KK 11 हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं मॅच साठी. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय. आता समीकरण येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. तिसऱ्या षटकामध्ये ज्यामध्ये एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाले 4 डॉट सचिन खेळला. मात्र त्यानंतर संघाने वेल प्लेड टीम हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत आईगावदी पठारपाडा संघाला. नेक्स्ट मॅच KK 11 आणि जय वाघोबा 11. चला लवकरात लवकर KK 11 टीम लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत.
दिलीपजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक तथा समाजसेवक आहेत दिलीपजी भोईर साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत.